आजचा विषय आपला जो आहे तो आहे तुमचा नेटवर्क तुमच्या यशाचा खरा साथीदार. नेटवर्क इज युअर नेटवर्क. आणि हा ज्या वेळेला आपण विषय डोळ्यासमोर आणतो त्या लोकांना असं वाटतं की का बाबा नेटवर्क, माझ्याकडे पैसे खिशात आहेत ना, माझ्या पैसे जेवढे खिशात आहेत तेवढी माझी श्रीमंती आहे. पण खऱ्या अर्थाने जर श्रीमंतीचा विचार केला तर तुमच्या खिशात किती नोट आहेत म्हणण्यापेक्षा तुमच्या मोबाईलमध्ये फोन केल्यानंतर एका फोनवरती धावत येणारी माणसं किती आहेत त्याच्यावरती तुमची खऱ्या अर्थाने लायकी असते. पैशाने सगळं आणतायत असं ज्यांना वाटतं त्यांनी खरंच एकदा मोबाईलमध्ये डोकावून अशी किती माणसं आहेत की ज्यांना आपण फोन केल्यानंतर येतील एका हाकेवरती याचा अभ्यास करा. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की तुमची खऱ्या अर्थाने समाजामध्ये कुठे तुमचं स्थान आहे. तो जर लोक पैशाला बघत नाही, तुम्ही किती जणांना साथ देतात त्याच्यावर बघता. आणि म्हणून आजचा विषय खास करून नेटवर्क आणि नेटवर्थ, म्हणजे तुमचं नेटवर्थ हे तुमच्या नेटवर्कवरती का अवलंबून असतं त्या संदर्भात आपण बोलणार. काही पॉइंटर्स आहेत लोकांनी ते घ्यावे असं माझी इच्छा आहे. पहिली गोष्ट म्हणजे नेटवर्क का करावं. मी अनेकांना तुम्हाला एक गंमत सांगतो की विविध प्रकारचे क्लब्स असतात. आज आपण सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून एकत्र आहोत. वेगवेगळे क्लब असतात, नेटवर्किंग क्लब असतात. तसंच सामाजिक संस्था असतात, लायन्स असतील, रोटरी असतील, इनर व्हील असेल किंवा विविध संस्था असतात की ज्या संस्थांमध्ये लोक जातात. ज्ञातीच्या असतील संस्था, असं काही नाही की ज्ञातीच्या असतात. सूर्यवंशी क्षत्रिय समाज आहे, ब्राह्मण सेवा मंडळ आहे, पाठारे प्रभू समाज मंडळ आहे, असे वेगवेगळे समाज मंडळे असतात. आणि अशी सगळी वेगवेगळी ज्या वेळेला आपण मंडळं बघतो त्या मंडळाच्या माध्यमातून असेल, बिझनेसच्या क्लबच्या माध्यमातून असेल, किंवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून असेल किंवा तुमच्या स्वतःच्या व्यवसायाचा पण एक ग्रुप असू शकतो, त्या ग्रुपच्या माध्यमातून असेल. तुम्ही ज्या वेळेला एक प्रकारचं नेटवर्क गोवत जातात त्याला आपण म्हणतो पोळ्याचं जाळं. पोळ्याचं जाळं कसं तो विणतो तसं ते नेटवर्क विणत जातात. त्यावेळेला खऱ्या अर्थाने ना त्याचे तुम्हाला फायदे मिळत जातात. आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला नेटवर्कची गरज काय असते. आपल्याला कळत नाही आपलं नक्की करिअर कुठे चाललंय. नेटवर्किंगनी काय होतं, तुमच्या करिअरमध्ये वाढ होते. पहिल्या भाग नेटवर्कचा फायदा करिअरमध्ये वाढ होते. काय होतं त्यात, तर तुमच्या पेक्षा अधिक चांगले अनुभवाने असणारी माणसं ते त्यांच्या व्यवसायातला अनुभव तुमच्याशी शेअर करतात. आणि त्यामुळे आपसुकच तुमच्या करिअरमध्ये तुम्ही कुठे कमी जास्त पडताय, कुठे तुम्ही केला, डावीकडे जा का उजवीकडे जा हे सांगणारी, ज्यांना तुमच्या धंद्यामध्ये काही काळीचा इंटरेस्ट नाही, तुम्ही पडलात काय वाढलात काय त्याचा त्यांना काही सोयीसुद्धा नसलेली मंडळी तुम्हाला गाईड करतात. एक बाब. क्रमांक 2, व्यवसायामध्ये यश हमखास मिळतं. कारण ज्या वेळेला तुम्ही नेटवर्किंग वाढवता त्यावेळेला तुमच्या व्यवसायाशी संबंधित जे काम असतं, समजा तुमच्याकडे 50 माणसं खास ओळखीचे की ज्यांना माहिती आहे की नेटवर्किंगनी आपण बिझनेस करायचा, हे ज्यांच्या डोक्यात असे 50 माणसं आहेत. तर त्या 50 माणसांच्या रिक्वायरमेंट, तुमच्या व्यवसायाची रिक्वायरमेंट, समजा धरून चला माझा व्यवसाय नोटरीचा आहे, तर नोटरीचा व्यवसाय तर 50 जणांच्या नोटरी करता मी उपलब्ध आहे असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला त्याला नेटवर्किंग कळतच नाही. मी त्या 50च्या माध्यमातून त्या प्रत्येक व्यक्तीच्या 50 किंवा 100 लोकांपर्यंत पोहोचतो. दॅट इज नेटवर्किंग. नेटवर्किंग मध्ये तुम्ही तुमच्या बरोबरची माणसं आपण ज्या वेळेला त्यांच्यावर वटवण करतो, किक करतो, गप्पा मारतो, त्यावेळेला तुम्ही त्यांना तुमचे फुकटचे एजंट म्हणून तुम्ही त्यांना नियुक्त करता. ते एजंट असतात. हा तुम्हाला कधी अनुभव, तुम्हाला म्हणून गंमत म्हणून सांगतो, पिक्चर बघायला गेल्यानंतर हा अनुभव बऱ्याच वेळेला येतो.
काही पिक्चर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवसानंतर अचानकरित्या गती येते आणि पिक्चर एकदम हिटलं. पहिले 2 दिवस तिथे फार मोजकीच असतात माणसं. अगदी हिट पिक्चर, शोले सारखा पिक्चर सुद्धा, अनेक हिट पिक्चर जे होते ते सुरुवातीला त्याला एक प्रकारचं हाईप मिळालंच नाही, पण ज्याला आपण माउथ पब्लिसिटी म्हणतो, एका माणसाने जाऊन बघितल्यानंतर त्याला आता मी आधी किती जणांना सांगू असं होतं, तू बघितला का रे पिक्चर? नाही, काय सॉलिड पिक्चर, जाऊन बघ. 3 तास कधी संपले कळलंच नाही. असं तो किमान 100 जणांना सांगतो सकाळपासून रात्रीपर्यंत. प्रोड्युसरकडे 1 रुपयाला द्यायचा ना, प्रोड्युसर त्याला पैसे देतो, त्या नट किंवा नटी काही कोणी देत नाही, पण तरी तो त्या पिक्चरचा एजंट असतो का? कारण त्याला तो पिक्चर आवडला. मग तो त्या पिक्चरची एवढी, आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या, कुठचं नाटक असेल, पिक्चर असेल, ऑर्केस्ट्रा असेल, असं कोणाचं तुम्ही प्रसिद्धी केली की किमान 40-50 जण कधी एकदा सांगू, कधी एकदा सांगू, आणि मग तो पिक्चर लोकांना असं, अरे ह्यानी पण बघितलं, ह्यानी पण बघितलं, मी कधी बघितला. मग आपण पण जाईल, मग आपण आपल्या बायकोला, आपल्या मुलाला सांगतो आपण तो पिक्चर बघायला जाऊ, कारण का मला किमान 4 जण सांगितले, त्यांनी बघितलं आणि त्यांना आवडलं. म्हणजे काय होतं, त्या पिक्चरचं एक प्रकारचं नेटवर्क माझ्यात, कारण माझ्या नेटवर्किंग मधनं मला त्याचं काय आलं, रेफरन्स आला की या बघ बघ बघ. आणि हीच गोष्ट तुमच्या पण ओळखीच्यांमध्ये ती सहजगत्य होते. ज्या वेळेला जर कोणी विचारलं की मला या आले असं असं रिक्वायरमेंट, फटाकन एकाच व्यक्तीचं जर जेव्हा 5-6 जण घेतात, ते तर माणूस विचारत नाही बाकीच्या व्यक्तीचा, बरोबर. एवढे सगळे जण त्याच माणसाचं नाव घेतात, मग मी का नाही जाणार तिकडे, मी तिकडेच जाणार, भले किती लांब असेल तरी जाणार. का? कारण त्याच्याकडे क्वालिटी. आणि एवढ्या लोकांनी त्याचं नाव घेतलं म्हणजे त्याच्यात काहीतरी तो दम असणार, आणि हे दम त्याच्या नेटवर्किंग मध्ये, हे लोकांनी लक्षात घेतलं. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे व्यवसायात हमखास यश मिळतं. जसं जसं तुमचं नेटवर्किंग वाढत जातं तसं जर लोक तुमचंच नाव घेतात, आणि तुमचं नाव त्यांच्या जिभेवरती येण्याकरता, तुमचं नाव अनेकांच्या जिभेवर येण्याकरता तुम्ही लोकांमध्ये गेला पाहिजे, भेटला पाहिजे, त्यांच्याशी बोलला पाहिजे, त्यांच्याबरोबर त्यांना तुमची माहिती देता आली पाहिजे. नुसतं कार्ड दिलं म्हणजे माझा धंदा त्याला कळला असं ज्याला वाटतं, त्यांनी ते कार्ड उजवलंच समजायचं. कार्ड कुठच्या खिशातनं कुठे जाईल ते सांगता येत नाही. कोण डिजिटल कार्ड देतो, कोण कार्ड देतो, माझं कार्ड फेकतात, मी डिजिटल कार्ड देतो, तरी तेच अवस्था. तुम्ही त्या माणसाच्या डोक्यात जिथपर्यंत जात नाही तिथपर्यंत कार्डचा काही उपयोग नाही. डोक्यात गेलात, डोक्यात गेलात नाही, डोक्याच्या आत गेलात रेफर करण्याकरता, तर तुम्हाला त्या कार्डचीच गरज नाही. आयुष्यभराकरता एक माणूस तुम्ही एजंट म्हणून नेवलाय, डोक्यात ठेवा. हा भाग तुम्ही ज्या वेळेला नेटवर्किंग करतात तेव्हा प्रामुख्याने तुमच्या बरोबरची जी माणसं आहेत त्यांना तुम्ही काय मदत करू शकता हे तुमच्या डोक्यात आणायला शिका. अनुभवात तुम्हाला जर अनुभव काही वाटत असेल की अरे या माणसाकडून आपल्याला अनुभवाची गरज आहे, त्याचे इनसाइट्स आपल्याला पाहिजे, त्याला भेटा, त्याला सांगा की अरे माझ्या समोर अशा अशा अडचणी आहेत, काय करू शकतो, यातनं बेस्ट सोल्युशन काय, ते तुम्हाला सोल्युशन फुकटात देते. किंबहुना तुम्ही सुद्धा जसं तुम्ही घेणार तसं तुम्ही सुद्धा तुम्हाला तुमच्या डोक्यात काय वाटलं, समोरच्या व्यक्तीला काय मदत करता येईल, सहजगत्या सांगा. त्याला शिकवायला नाही, सहजगत्या सांगा. त्याला त्यातनं जे घ्यायचं त्याला घेऊ, नाही घेतलं नाही घेतलं त्याची मर्जी, पण तुम्ही तुमच्याकडनं मदत केली, हा एक महत्त्वाचा भाग. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला नेटवर्किंग एक स्ट्रॉंग आपण बिल्ड करतो त्यात भावनिक आधार असतो. तुम्ही एकटे नसता. तुम्हाला कुठच्याही धंद्यामध्ये बघायला गेलं तर यश आणि अपयश असतं, कुठेतरी डाऊनफॉल येतो, आणि डाऊनफॉलच्या याला आपल्याला अनेकांना वाईट अनुभव असा असतो की आपण मराठी माणसं आपण म्हणतो धंद्यात पडला. धंद्यात पडणं या जो वाक्प्रचार आहे, नोकरीत पडल्या हो का नाही हो, तो नोकरीत पडतोच ऍक्च्युअली. कधी 5 जन्मात त्याला पगार त्याचा 2.5% वाढणार, वर्षाला 2.5% वाढणार, धंद्यामध्ये 2.5% गणित पुढे.
दुप्पट तिप्पट पण करू शकतो. पण आपल्याकडनं मराठी संस्कृतीमध्ये वाक्प्रचारच असा आहे की धंद्यात पडणं आणि मग पडलेला माणूस सांगतो हा धंद्यामध्ये ना पडला की नाही. असं चावडीवरती जसं मेलेला प्राणी त्या मेलेल्या प्राण्यावरती मस्तपैकी स्वतःचं अन्न म्हणून त्याच्यावरती टवके मारणारी माणसं जी असतात त्याच्यासारखं ते पक्षाचं नाव घेणार. पक्षीचं काम खूप चांगलं आहे. आपण कावळ्यांपासून जी माणसं जी आहेत ना अशी ती चांगली माणसं प्राणी. पण त्या प्राण्यांचं उगीच आपण नाव का घ्यावं म्हणून नाही. पण ही माणसं मात्र चांगली नाही. कारण ही माणसं तुम्हाला संपवायला असतात. ते तुम्ही पडलात ना की आनंद घेतात. आणि अशा वेळेला तुमचं नेटवर्किंग जर स्ट्रॉंग असेल तर नेटवर्किंग मधले तुमचे मित्र कदाचित तुमचे नातेक तुमचे पाय खेचतील पण तुमचे मित्र तुम्हाला सांगतात असं होतं काय हरकत नाही. या अडचणीतनं पण तू मार्ग काढणार. भले 2 पैसे नाही दिले हो पण त्या माणसाने तुम्हाला आधार दिला. आणि तो भावनिक आधार तुम्हाला लॉंग रूट मध्ये खूप खूप आवश्यक असतो. कारण एक अशी घटना असते की ज्या घटनेत तुम्हाला असं वाटतं की आपण धंदा बंद करावा आता काय राहिलं नाही. आणि कोणीतरी एका व्यक्तीने समजा असा अंधुक प्रकाश असतो तर एक अंधुक प्रकाश एकाने जरी सांगितलं नाही अजून तू 10 दिवस कर चालेल तो आधार तुम्हाला नेटवर्किंग मध्ये मिळतो. किंबहुना अशा वेळेला असे मित्र आपले असतात कारण नसताना पण त्या व्यावसायिकाकडनं काही गोष्ट तो विकत असेल त्याच्याकडनं विकत घेतात की चल तुला काही नाही मी काहीतरी दिलं गरज नसताना विकत घेतात. दॅट इज सपोर्ट सिस्टम. एक समाज आहे त्या समाजामध्ये आणि त्या कौतुकाने सांगायची गोष्ट बहुतेक अग्रवाल समाज आहे. समाजामध्ये काय करतात कोणी धंदा नवीन काढला की आपल्याकडे काय करतो आपण गावावरनं जेवण आपण जातो काहीतरी खायला. आपले नॉर्मली काय असतं वेफर समोसे पेढा आपण ते खातो त्याचं कौतुक करतो आणि जातो. त्यांच्या समाजामध्ये जर कपड्याचं दुकान असेल आणि कपड्याच्या दुकानाचे उद्घाटन आला तर त्या समाजातला प्रत्येक व्यक्ती आज त्याच्याकडे जाऊन त्या दुकानातली एक वस्तू विकतच घेतो. म्हणजे त्या माणसाला एक प्रकार किंवा पैसे देतो. पैशाचं पाकिट 2000 रुपये दिले. आपण जसं लग्नाला जातो ना लग्नाला एक आहेर देतो ना आहेर देतो तर एक तर त्या आहेर देण्याच्या मागचं कारण आपण फुकट जेवलो नाही हा एक वेगळा भाग. पण त्याहीपेक्षा त्याला कधी कधी आधार असतो. काही ठिकाणी आधार असतो काही ठिकाणी गरज नसते. पण धंदा करणाऱ्या व्यक्तीला ज्यावेळेला अशा तऱ्हेने जे 2000 10,000 20,000 देतात आणि हक्कानी केलं हे ठेव त्याला पहिले 2 महिने 3 महिने त्याचं दुकान तेवढं रन होत नाही. त्याला भाडं भरणं आणि इलेक्ट्रिक भरणं सुद्धा कठीण असतं. अशा वेळेला ते जे आलेले पैसे असतात ते तिथे उपयोगी पडतात. त्याकरता त्याला आई वडिलांकडे हात पसरायची गरज पडत नाही. हे गणित ज्यांच्या डोक्यात येतं त्या समाजाचं खरंच सॅल्यूट त्या माणसांचं कौतुक. त्यांना नेटवर्किंगचा अर्थ आहे. तो नेटवर्किंग मग तो समाजातला माणूस ज्याला कळतं की आपल्याला समाजाने जगवलंय तो त्याच्या समाजातल्या इतर धंद्यातल्या व्यक्ती जेव्हा उद्घाटन करायला बोलवतो तेव्हा तो खिशातनं पाकिट घेऊन जाणारच न सांगता. कारण समाजाने दिले मग मी का नाही द्यायचं समाजाला. हीच गोष्ट तुम्ही तुमच्या क्लबमध्ये नेटवर्किंग मध्ये ही जाणीवपूर्वक करा की मला समजा धरून चला मॅडम थेपले देतात 12 रुपयाला थेपले असेल 8 रुपयाला द्यायला याच्यापेक्षा 12 रुपयाचं थेपले 12ला द्या वेळ द्या चांगला द्या. समजा 14 रुपयाला देत असतील आणि 12 रुपयाला आपल्याला मिळत असेल तर मी प्रयत्न करणार की मी 14 रुपयावाल्याला आपल्या व्यक्तीला देणार की जेणेकरून काय होईल त्याला बिझनेस मिळतो. आणि ज्या वेळेला बिझनेस मिळतो त्यावेळेला तो बिझनेस रन होतो आणि त्याला नेटवर्किंगचा फायदा मिळतो. मग तो पण तुम्हाला काहीतरी द्यायचा प्रयत्न करतो. द्यायलाच पाहिजे असा काही नियम नाही. नेटवर्किंग इज नॉट कंपल्शन की मी तुला दिलं 4 ओळखी तू मला दे 4 ओळखी.
असं कधीच नसतं. मी तुला 4 ओळखी दिल्या 5-5 झाले, तुम्हाला दिले 50,000ची ओळख. असे काय तराजू त्वरित तोडणार आहे. फक्त काय की एकमेकांचा विश्वास डेव्हलप करण्याकरता ते नेटवर्किंगचा उपयोग. आता तुम्हाला मौल्यवान नेटवर्क समजा करायचं असेल, नेटवर्क तयार करायचं असेल, तुमच्या कुठच्याही ठिकाणी जा, नेटवर्किंग तुम्ही करू शकता कायमस्वरूपी. बऱ्याच वेळेला माझ्याकडे ज्या वेळेला नोकरी करता येतात, माझा पहिला प्रश्न असतो त्यांना, तुम्ही काय करता? तुम्ही आज तो बिझनेस करतोय की लगेच त्याला कुठचा व्यवसाय आहे, तुला काय गोष्ट देता येईल मला, आता काय संबंध आहे, तो आलाय तो त्यांना नोकरी करणार निघून ना. पण हे 2-4 शब्द बोलल्यानंतर त्याच्यातला समजा मला वाटलं की त्याची गप्पा मारूया आणि त्याचा अनुभव घ्यावा की त्याला काही देता यावं, तर त्याला सहजगत्या देता येईल. कारण का बॅकग्राऊंडला माझ्याकडे तेवढं नेटवर्क असल्या कारणाने त्याला उपयोगी असणारी गोष्ट मी देऊ शकतो. त्या मला त्या ओळखीचा माणूस माझ्याकडे मी त्याला जाऊन देऊ शकतो, ही खात्री मला आहे. आणि तसंच तुम्ही तुमचं नेटवर्किंग गोळा करता. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला नेटवर्किंग मधनं फायदे घ्यायचे असतील तर पहिला भाग म्हणजे तुम्ही खरं होण्याला शिका. यू शुड बी ट्रू टू युअरसेल्फ. लोक म्हणजे त्याचा अर्थ काय की तुम्हाला कोणी समजा व्यक्तीची ओळख सांगितली, असं फलाना फलाना आहे, त्या व्यक्तीला जाऊन भेट, हा मी भेटलो त्याला चालू आहे. तो तुमच्या व्यक्ती तुमच्याकरता मेहनत करत असेल तर तुम्ही त्याला जाऊन भेटायचं तर कष्ट घ्या. त्या माणसाने त्या व्यक्तीला फोन करून सांगितलं की येऊन भेटेल आणि ही व्यक्तीच भेटली नाही, काय झालं याची किंमत काय. सो तुम्हाला कोणी समजा ओळख करून दिली, त्या माणसाला लगेच शक्यतो लगेच अगदी वाईटात वाईट म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही फोन करून विचारायला विसरू नका की बाबा तुमचं असं व्यक्तीने तुमचं नाव सांगितलं होतं, तर तुमचं काही काम आहे का या संदर्भात, किंवा मला तुम्हाला भेटायचं. कारण ज्यांनी तुमची ओळख करून दिली असेल तो तुमच्या उपयोगाचा माणूस आहे म्हणून तिची ओळख करून दिली असेल, जाऊन भेटून द्या. कोणीतरी कष्ट घेतले. एक त्यानंतर प्रत्येकाने ना ज्यावेळेला नेटवर्किंगचा आपण विचार करतो तेव्हा आपण नेहमी विचार करतो की मला कोण देणार, मला कधी देणार, मला कोण देणार. आपण घेण्याकरता, तुम्ही देण्याकरता आहे. जो देण्याकरता येतो ना त्याला कायमस्वरूपी मिळतो. आणि कोणी नाही दिलं ना तर एक व्यक्ती 100% देतो, म्हणजे वरचा. कारण तुम्ही आलात काही न घेता, जाणारच काही न घेता. हे सत्य ज्या वेळेला माणसाला लक्षात राहतं तेव्हा तुम्ही किती दिलं तरी तुमचं संपणार नाही. आणि तुम्हाला किती कोणी ओरबडलं तरी तुमचं काही संपणार नाही. हे तुमच्या लक्षात राहू द्या. तुम्ही द्यायला शिका, प्रयत्न करा. लोक फक्त घ्यायला हवे. मी याचं घेतो, मी याच्याकडनं हे असं घेतलं, बरं. सासूचे किती दागिने मला मिळतात, कधी सासूला आपण दागिना दिला, देऊन बघा की तिचे दागिने तुम्हाला देईल. पण तुम्ही फक्त घेण्याकरताच घेत जाताय तर ती का देईल. तुम्ही तिला प्रेमाने काहीतरी, मी फक्त सासू सुनाच आणि जावई आणि सासूचं सांगत नाहीये, नॉर्मल जीवन सांगते. कुठेही गेलं घरात म्हातारी आजी असते बसली, त्याचा या नेटवर्किंगचा काही संबंध आहे असं समजा. म्हातारी आजी बसली, तिच्याशी 2 शब्द बोला, तुमचं टेन्शन कमी होईल, तिचं टेन्शन कमी होईल. कोणीच बोलत नाही, ती बसली कॉर्नरला, काय उपयोगाची नाही, उपयोगाची आहे कारण ती फुल रिकामी. तुम्ही तिच्याशी बोला, मी असा बिझनेस करतो, तिला सांगा, काय हरकत नाही. ती येणार त्याला सांगेल, अरे माझा नातू आहे ना असं करतो माहितीये का, हे तुम्हाला काय माहिती की ती काय करू शकते. तुम्ही तुमच्या नेटवर्किंग मधला एजंट तुम्ही घालवता का. आपण हा काय करणार, असं तुमचं लग्न झालं असेल, तुमची बायकोला सांगितलं, बाई असेल नवऱ्याला सांगितलं की तुमच्या ओळखीच्या, तो सोडा, अगदी अगदी रॉ सांगतो. तुमच्याकडे सर्व्हिसला माणसं आहेत 5, त्या 5 जणांना सांगितलं तुम्ही की तुम्ही तो काय व्यवसाय करता, मग कपड्याचा व्यवसाय करता,
माझ्याकडे 2 जण सेल्समॅन आहेत. त्या सेल्समॅनला त्याच्या नात्यातल्या ओळखीच्या लोकांना सांगायचं तरी सांगितलं का? माझं ना हाय लेवलचे कपडे, त्याचे सगळे गरीब आहेत ना, त्याच्या ओळख असतील ना. तुम्ही स्वतःहून स्वतःच दरवाजे बंद केले तर नेटवर्किंग कसं होतं? तर प्रत्येक व्यक्ती हा तुमचा सेल आहे, एजंट सेल आहे. तुम्ही त्याला सांगायचं काम करा आणि मेन त्याला काही देता येईल का बघा. प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न करा. खिसा तुमचा भरलेला राहील. किती ओरबाडलं तर खिसा कायमस्वरूपी रिकामा राहील. कारण कुठे भोकं पाडली जातील ना देवाकडनं हे तुम्हाला कळणार. असे काही तुम्हाला दाखवतो पोलीस अधिकारी असे होते की 7 पिढ्या बसून खातील, दुसरी पिढी रस्त्यावर असते, दुसरी नाही तर तिसरी पिढी असते. किती राजा महाराजांच्या गाथा तुम्ही जाऊन इतिहासात डोकवा. ज्या राजाची मुलं कर्तृत्वान निघाली असतील त्याकरता मेहनत त्या राजाची किंवा त्या राणीची, तरच ते शक्य होत. हा एक भाग. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जॉईंट व्हायला. मी एका ठिकाणी मी समाधी बदल, मी एक या नेटवर्किंग मध्ये बसतो. म्हणजे माझं बाकी काही गरज नाही, कॉन्सन्ट्रेटेड आहे मी. 7 दिवस ज्या ज्या ठिकाणी जायचं तिथे एक्सप्लोर व्हा. जिथे जाते तिथे तुम्ही तुमच्या बिल्डिंग मधल्या लोकांना करा, त्या संस्थेमध्ये घुसा. पद घ्या असं नाही म्हणत, जा. प्रत्येक ठिकाणी माणसाची गरज आहे. जेवढे तुम्ही ओळखी वाढवाल, जेवढ्या एरियाच्या बाहेर जाल, तुमच्या ओळखी एक ठराविक सर्कलमध्ये असतात. सर्कल तोडून जेव्हा बाहेर जाता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने तुमची प्रसिद्धी करता. हे डोक्यात ठेवा. सोशल मीडियाचा तो फायदा घ्यायचा. नेटवर्किंग हा सोशल मीडियाचा एक बेस आहे. त्याला लिंक्डइन पासून अनेक अशा सोशल मीडियावरती आहेत, फेसबुक आहे की ज्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. ते करा. मेन गोष्ट म्हणजे काय की तुम्ही दिसला पाहिजे. जो दिखता है वो बिकता है. आणि तुम्ही कसे दिसता ते पण फार महत्त्वाचं. कपड्याचा व्यापारी कपडे विकणार आहे, तोच अजागळा. तू काय सेल करणार? तू स्वतःला नाही करू शकत, तू दुसऱ्या काय सेल करणार? ऍडव्होकेट आहे, डॉक्टर आहे, याच्याकडे आपण आपलं प्रॉब्लेम घेऊन जायचा का नाही घ्यायचा अशी शंका निर्माण करणे. पण तुम्ही काही जण फार वेगळे असतात, त्यांना पडली नसते ऍक्च्युली. ते फार वेगळे, ती कॅटेगरीज वेगळी. म्हणजे त्याला म्हणतात ना, आंबे भरल्यानंतर झाड एवढं झुकलेलं असतं ना की त्याला सांगायची गरज नाही. त्याच्यावर सगळे दगडेच मारतात, आंबे मिळत असतात. त्या लोकांना काही पडली नसते, पण त्यांच्याकडे तेवढी बुद्धी आणि तेवढं कर्तृत्व असतं की त्यांना मार्केटिंगचीच गरज नाही. पण बाकी सर्वसामान्यरित्या जर बघायचं झालं तर तुम्ही लोक जिथे जाल तिथे नीटनेटकं, फार काहीतरी टॉपटिप नाही, नीटनेटकं तर जाऊ शकता. आणि जा. सकाळी 8ची मीटिंग असेल तर शक्यतो 7ला जा. 8ची मीटिंग असेल तर 9ला येऊ नका. त्यांनी काय होतं, बाकीचे 10 मिनिटं आपल्या आयुष्यातले वाया जातात वाट पाहण्यात. पण त्याही पेक्षा नेटवर्किंगची संधी सुटते. लोक एकमेकांशी बोलत राहतात, ते बोलण्यामध्ये एकमेकांची ओळख होते. तर 8ची वेळ 7 वाजता आला तर 7 ते 8 या दरम्यान कुठच्याही मीटिंग, कुठच्याही नेटवर्किंगच्या मीटिंगला जा. आपण लवकर 1 तास का बोलवतो? कारण ते आहे की नेटवर्किंग त्यावेळेला होतं. लोकांनी चहा प्यायल्यानंतर 1 तास काय करायचं तर एकमेकांची ओळख करतात. शांत डोक्याने एकमेकांची ओळख, तुम्ही काय करता, मी काय करतो हे बोलू शकता. आणि कुठच्याही माणसाला भेटताना मी काय करतो हे घेऊन काढ नका देऊ, तो काय करतो ते ऐकायला शिका. मग त्याचा एकदा ऐकल्यानंतर तोच सगळं विचारतो, भाऊ तू काय करतो, मग काढ द्या. दॅट इज द राईट वे. समोरच्याला तुम्ही ऐकायला शिका, मग तुमचं काढ द्या. लगेच आल्या मी हे करतो, मी असं करतो, मी असं आहे, मला तुम्ही द्या. तर मग तो त्याचा नेटवर्क जिरेल. कारण हा हंटर म्हणतो आपण. इथे जातो तर फक्त धंदा घ्यायला, द्यायला नाही, हा फक्त घेण्याकरता.
आणि फक्त घेणाऱ्या व्यक्तीपासून सगळे पळून जातात. पूर्वी LICचे एजंट हा प्रकारच असायचा. 12 पॉलिस्या असायच्या. ते 12 पॉलिस्या काढल्यानंतर माणूस जिवंत का मेला त्यांना काय पडली, 12 पॉलिस्या तो फुटपाथ चेंज करायचे लोक. आला बाबा इकडे जाऊ. जे पूर्वीच्या लोकांना ही गोष्ट मी बोलतो तर आता इन्शुरन्स कंपन्या वाढल्या, फायदे वाढले, लोकांना इन्शुरन्सचं महत्व कळलं. पण एकेकाळी महत्व कळलं नव्हतं. त्यावेळेला ते मागे लागायचे आणि लोक फुटपाथ चेंज करायचे. कारण तो फक्त मागला, तो काही देणार नाही. तो तुम्ही देणार आहे आणि लवकर या. आज आलो, पुढच्या 2 मीटिंग नाही आलो, माणसं डोक्यातनं निघून गेली. तुम्ही काय करत होता, परत एकदा ABCD पासून सुरुवात होती. दरवेळेला दिसला युनिकरित्या दिसला. मी चाफा देतो, युनिक वेळा दिसला. माझा काय चाफावाली काय ओळखीची नाही, ती काय मला स्वस्तात देत नाही, त्या फुकटात देत नाही, किंवा माझं झाड नाही. पण एक युनिकनेस, प्रत्येकाचा युनिकनेस वेगळा असू शकतो. पण युनिकनेस जपा. आपसुकच तुमच्या नेटवर्किंग मध्ये तुमची ओळख तुम्हाला निर्माण करता आली पाहिजे. ती निर्माण करता येईल नियमितरित्या आलात येईल. नाही तर मला काय फायदा मिळत नाही, नेटवर्किंग मध्ये माझं काय होत नाही असं म्हणणारा नेटवर्किंगच कळलं. जेवढं ट्रेनिंग्स असतात तेवढे ट्रेनिंग घ्या. जेवढं ज्ञान मिळते तेवढं ज्ञान घ्यायला शिका. ज्ञानाचा उपयोग होतो. धंद्यामध्ये 150% होतो. धंद्यामध्ये तुम्हाला कोण काय देऊन जाईल, टिप्स देऊन जाईल, तुम्हाला माहिती आहे. ते टिप्स करता तुम्हाला पैसे द्यावे लागतात, ते फुकटातले टिप्स आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मित्र आणि मैत्री जे नेटवर्किंग मध्ये आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवायला शिका. यू शुड बिलीव्ह इन देम. जर तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला तर ते तुमच्यावर विश्वास ठेवतील, तर तुमच्या एक ग्रुप मध्ये एकमेकांना विश्वासार्ह राहील तर धंदा. अरे ह्याच्याकडे नको, काय उपयोग असतो. मग तो देणार काय आणि घेणार काय. एकमेकांचा विश्वास गोळा करायला शिका. तुम्हाला 3 वाक्य मी नक्की सांगतो, ऐकण्याला घे आणि त्यानंतर असं आपण आजचा विषय थांबवणार. जगातील सर्वात श्रीमंत लोक नेटवर्क शोधतात आणि तयार करतात. बाकीची सर्वजण काम शोधतात. वाक्य रॉबर्ट कियोसाकीने म्हटलेलं आहे. त्याचं पुस्तक आहे त्याच्यावर. मी त्याचं काय म्हणतो, सगळीजण काम शोधतात. श्रीमंत माणसं काय करतात, काय शोधतात, तर नेटवर्क कुठे ते शोधतात आणि ते तयार करतात. त्यात एक छान वाक्य आहे, जर तुम्हाला वेगाने जायचं असेल ते एकटे जा, जर तुम्हाला खूप दूर जायचं असेल तर एकत्र जा. वेगाने गेला तर कुठे गेलात माहिती, गायब झालं. खूप लांब परत जायचं असेल, कन्सिस्टंटली जायचं असेल तर तुम्ही एकत्र असाल तर तुम्ही जास्त लांब जा. एक आणि शेवटचं, तुम्हाला फक्त अशाच लोकांसह स्वतःला वेढून घ्या जे तुम्हाला उंचावर नेतील. 4 अशी टाळगी शोधली की चल रे खूप दिवसात प्यायला गेलो नाही, चल पिऊया, तर ते तुम्हाला कुठे निघून जाणार हे नक्की आहे. आणि त्याच्याची 4 माणसं अशी आहेत की चल तुला बिझनेस नेटवर्किंग मध्ये सकाळी ये, सकाळच्या पोहे किंवा चहा पाण्याकरता बोलवत नाही तर तुमचा बिझनेस कसा वाढावा, तुमची ओळख आणि त्यांची ओळख कशी होईल त्याकरता ते बोलवतात. अशी माणसं शोधा की ज्यातनं तुमचा ग्रोथ होईल, तुमची ओळख होईल, तुम्हाला एक प्रकारचं वेगळं वलय निर्माण केलं जाईल आणि तुमच्यात बदल होईल. तुम्हाला लोकांनी असं म्हटलं पाहिजे, अरे 2-1 वर्षापूर्वी शामळू होत आहे, आता कसं सरसरीत झाला, तुरतुरीत झाला, मस्तपैकी बोलतोय. तुम्ही 1 मिनिटचा अभ्यास करा, मस्तपैकी बोलतो. आणि हे तुमचं कौतुक हे खऱ्या अर्थाने हे बाकीचे तुमचे मित्र तुम्हाला तयार करतात, त्यातनं होतं. तर आजचा विषय नेटवर्क. युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क. हे नेटवर्किंगचं महत्व, तुमचं नेटवर्क वाढवण्याकरता काय आहे या संदर्भात. धन्यवाद.